आता बातमी मविया संदर्भात आहे। मवियामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची सेना लढणार आहे, तर बाळ माने ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असणार आहेत। महत्त्वाची अपडेट आहे मविया संदर्भात। महाविकास आघाडीमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची सेना लढणार आहे आणि बाळ माने हे ठाकरेंच्या सेनेचे या ठिकाणी उमेदवार असतील। महायुतीचं खरं तर जागावाटपा संदर्भात चित्र स्पष्ट होत असतानाच आता मवियामध्ये देखील घडामोडी घडत आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा ही ठाकरेंची सेना लढेल आणि बाळ माने हे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असतील। सांगली, सातारा पवारांच्या राष्ट्रवादीकडे असेल, सूत्रांची ही माहिती मिळतेय। मवियामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची सेना लढेल, तर तिकडे सांगली, सातारा शरद पवार यांची राष्ट्रवादी लढणार असल्याची ही माहिती मिळतेय। सूत्रांची अर्थातच ही सगळी माहिती मिळते। अधिकृतपणे कशा पद्धतीने मवियाचा देखील फॉर्म्युला असेल हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अनेक जागांसाठी मवियातील तिन्ही पक्ष हे आग्रही आहेत, तर परभणी आणि हिंगोली या ठिकाणी ठाकरेंची सेना लढणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। आपण ही खरं तर अपडेट बघतोय मविया संदर्भातली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच हिंगोली आणि परभणी या ठिकाणी ठाकरेंची सेना लढेल। बाळ माने हे कोकणातून उमेदवार असतील।